हॅलो गाईज, वेलकम टू लक्षा किंग चॅनल. तर आत्ता आपण सोडले लक्षाला आणि आपल्याला थोडा उशीर झालेला आहे लक्षाबरोबर जायला. तर आपण आता बघूयात लक्षा कुठं गेलं आहे ते. चला भेटूयात लक्षाला. लक्षाला आता एका साईडून म्हणजे इकडे खालच्या साईडला त्याला घसरून झालं आहे. आता त्याला नदीवरती नेतोय आपण. नदीवरती जाताना पण तो घसरणार आहे. ते घसरताना पण तुम्हाला आम्ही दाखवू. आणि लक्षा किंग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर लक्षाला आता आणलंय आपण नदीवरती. आता इथे घसरायला सोडणार आहेत आणि दुसऱ्या साईडला नदीवरती नेणार आहे आपण. तर बघूया लक्षाला घसरताना. लक्ष तरतो तोपर्यंत आपल्या लक्षा किंग पोलादपूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. हे बघा, आणि एक तिकडे. तर लक्षाला आपण आता इथं घसरून झाल्या. तर आता आपण त्याला घेऊन चाललोय दुसऱ्या ठिकाणी नदीवरती. तर त्या ठिकाणी का घेऊन चाललोय तर तिकडे चांगला धुवायला भेटतो. इकडे पाणी भरपूर आहे तर उतरायला जरा हे होतं. तर आता चाललोय आपण.
पाणी. आता ऊन खूप भयानक लागते. जवळजवळ 1:30-2 वाजले असतील ना. 1:30-2 वाजलेत. तेवढ्या उन्हातून आम्ही लक्षाला घेऊन आलोय. खूप ऊन लागतंय. हे बघा सगळेजण तापताय तिथे. येतात तर लक्षाला शॅम्पूने धुतायत. श्री दादा आत्ताच आपल्याला समजलंय, म्हणजे आधीपासूनच माहिती होतं की लक्ष्या षटकार मारण्यासाठी सज्ज होतोय. तर कुठल्या मैदानात ते आत्ता नाही सांगता येणार, पण लक्ष्या षटकार मारण्यासाठी तयार करतोय आम्ही लक्ष्याला. तर तुमचा असाच सपोर्ट राहू देत. आपल्या लक्ष्या किंग चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर लक्ष्याची आता तयारी चालली. आता आपण बघूयात नेक्स्ट टायमाला आपण कुठल्या ग्राउंडमध्ये उतरतोय ते. रायगडमधूनच नंबर मारायचा, रत्नागिरीमधून मारायचा की अजून कोणत्या ठिकाणाहून नंबर मारायचा, तर आपण बघूयात. जशी जशी आपल्याला माहिती भेटेल तशी तशी आम्ही तुम्हाला देण्याचे प्रयत्न करू. कारण लक्ष्याची फॅमिली हाच त्याचा मोठा सपोर्ट आहे. आणि लक्ष्याची फॅमिली म्हणजे त्याचे सगळे फॅन्स, ही त्याची सगळी फॅमिली आहे. तर आपण बघू, लक्ष्याच्या फॅमिलीला लवकर लवकर सांगण्याचा प्रयत्न करू. आणि जर कोणाला लक्ष्याला बघायचे असेल तर एनी टाईम कधीही अगदी तुम्ही रात्री आलात तरी तुम्हाला लक्ष्या बघता येईल. लक्ष्याला तसं दाखवलं जातं सगळ्यांनाच, फक्त झोंबीच्या वेळी थोडा तो भडकलेला असतो त्याच्यामुळे दाखवत नाही. तर आपण तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कधी येऊ शकता लक्ष्याला बघायला, काही बंधन नाही आहेत. तर आपण काढतोय लक्ष्याला बाहेर पाण्यातून. त्याला धुवून वगैरे झालं, आता आपण त्याला पाण्यातून काढतोय. ही बघा, आता आपण लक्ष्याची रशी पकडले, आता तो निघाल बाहेर. आपण भेटतो आपला लक्ष्य बाहेर पाण्यातून. हा बघा, आता भेटूयात आपण घरी गेल्यानंतर. आता आपण पोहोचलोय घरी. बघा लक्ष्य.
आता लक्षाला पाण्यावरून आणलंय आपण आणि लक्षाचे फॅन्स त्याला भेटायला आलेत. आपण बघूयात लक्षाच्या फॅन्सना.